सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी दररोज संपूर्ण महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. 13 नोव्हेंबर रोजी एक्कांबा येथील काही भाविक देवदर्शनासाठी नदी पलीकडे गेले होते. त्यावेळी नदी पात्रात पाणी कमी असल्याने त्यांनी पायीच नदी पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती नदीच्या मध्यभागी पोहोचताच अचानकपणे कोरड्या असलेल्या नदी पात्रात जोरदार पाण्याचा लोट आला आणि नदी वाहू लागली. अचानक आलेल्या पाण्यामुळे 3 महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलगी नदीच्या मध्यभागी अडकून पडली. जीव वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरडा सुरू केला. धबधबा पाहण्यासाठी आलेल्या इतर पर्यटकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेत पाहणी केली आणि नदीच्या मध्यभागी अडकलेले हे पर्यटक दिसताच त्यांनी तातडीने विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार शिंदे यांनी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार राजेश सुरळकर यांना घटनेची कल्पना दिली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने मुरली बंधाऱ्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्याच्या सूचना दिल्या. कर्मचाऱ्यांनी गेट बंद करून पाण्याचा पुरवठा थांबवला. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बचाव कार्य राबवण्यात आले आणि अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनेनंतर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार राजेश सुरळकर आणि ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पर्यटकांची विचारपूस केली व त्यांना धीर दिला.